अनेक वर्ष आपल्या खालापूर तालुक्यामध्ये असेल, खोपोलीमध्ये असेल, MIDCच्या माध्यमातून अनेक कंपनी आणि कारखाने आपल्या मतदारसंघामध्ये आहेत. परंतु जमिनी आपल्या आणि रोजगार मात्र परप्रांतीयांना मिळतोय. आपल्या कर्जत, खालापूर आणि खोपोलीमधल्या अनेक तरुणांना रोजगारापासून वंचित राहावं लागते. मी आपल्या कर्जत आणि खोपोलीमधल्या अनेक तरुणांना आपल्या हक्काचा रोजगार असताना, कर्जतमध्ये रोजगार असताना, खोपोलीमध्ये रोजगार असताना आणि खालापूरमध्ये रोजगार असताना त्याला पुण्याला जावं लागतंय, त्याला मुंबईला जावं लागतंय, त्याला नवी मुंबईला जावं लागतंय आणि त्याला रेल्वेचा, बसचा आणि बाईकचा प्रवास करावा लागतोय. त्या प्रवासाच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांना जीवाला मुखावं लागलेलं आहे. अनेक तरुणांची मी आपल्याला नावे सांगेन. या 4 वर्षामध्ये 15 ते 20 तरुण आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये रोजगारासाठी गेले असताना कोणाचा ऍक्सिडेंट झालाय, कोणाचा कंपनीमध्ये ऍक्सिडेंट झालाय, त्याला कुठल्याही प्रकारची कुठलीही मदत नाही. असे अनेक प्रसंग आपल्या दोन्ही तालुक्याच्या तरुणांच्यावर आणि सुशिक्षित बेरोजगारांच्यावर येताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. मी अनेक वेळा अनेक कंपन्यांशी बोलायचा प्रयत्न केला. मी सर्वप्रथम खालापूर तालुक्यामध्ये ज्या 2 नामांकित कंपन्या आहेत, त्यामध्ये गोदरेज कंपनी असेल, त्यामध्ये टाटा स्टील कंपनी असेल, त्या कंपनीला अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यांना आपल्या मतदारसंघाची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला का बाबा जेणेकरून आमच्या तरुणांना रोजगार द्या, त्यांना हक्काचा रोजगार द्या, त्यांना परपडत सोडवाचा रोजगार द्या. परंतु गोदरेजमध्ये आमच्या कर्जत मधला एक माजुरी एक अधिकारी आहे, त्याचं नाव पाशीलकर आहे. त्या पाशीलकरकडे मी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, त्यांना अनेक वेळा फोन केले. नंतर त्यांनी कधी पत्रव्यवहाराचं उत्तर दिलं नाही. माझ्या फोनला कधी त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. त्यानंतर मी आमचे तालुका अध्यक्ष संतोषजी बैलमारे आहे, त्यांना त्यांच्याकडे पाठवलं तर बाबा आम्हाला आमच्या मतदारसंघाबद्दल, आमच्या तरुणांच्याबद्दल जी आस्था आहे, ज्या तरुणांना नोकरीची आवश्यकता आहे, जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी आपल्याला आपल्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. परंतु त्यांनी तालुका अध्यक्षांना निरोप दिला, जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी आपल्याशी संपर्क साधेल. अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला उत्तर देण्याचं काम केलं. त्यानंतर मी टाटा स्टीलला आणि गोदरेजला पत्रव्यवहार केला की बाबा आमच्या मतदारसंघामध्ये ते खरंच, मी परत सांगतो, ही पत्रकार परिषद कुठल्याही राजकीय पक्षाची नाहीये. ही पत्रकार परिषद फक्त आणि फक्त कर्जतच्या, खालापूरच्या, खोपोलीच्या आमच्या तरुण बेरोजगारांची आहे, तरुण बेरोजगारांची आहे, याच्यासाठी खऱ्या अर्थाने तरुण तरुणींची आहे, यासाठी खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद घेतोय. मी अनेक दिवस माझ्याकडे अनेक लोक येतात, सांगत असतात भाऊ माझ्या मुलाला नोकरी द्या. मी आमच्या तिथल्या लोकप्रतिनिधीला सांगतो का तुम्ही अशा कंपनीत जा, त्यांना भेटा, त्यांना आपल्या ह्या तरुण मित्राला नोकरी देण्याचा प्रयत्न करा. परंतु त्यांना सुद्धा ते कधीही कुठल्याही प्रकारचं नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही. मी अनेक वेळा त्या पाशीलकर साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी त्याला आता 20 दिवसापूर्वी त्यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांच्याकडे 10 दिवसाची वेळ मागितली. त्याला मी शासन निर्णय सुद्धा
त्याच्यासोबत पाठवला की बाबा आम्हाला वेळ द्या. जो शासनाचा शासन निर्णय आहे 2008ला शासनाने 17 नोव्हेंबर 2008ला शासनाने जो शासन निर्णय काढला होता त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या परिसरामध्ये रोजगार येतोय त्या परिसरामधल्या 80% लोकांना त्या रोजगारामध्ये सामावून घ्यायचा आहे आणि जो उद्योगधंदा असतील त्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा 50% स्थानिकांना कामधंदे द्यायचे आहेत. ते सुद्धा त्याने आजपर्यंत दिलेले नाही. मी अनेक दिवस त्यांना भेटून प्रयत्न केले. त्यांनी मला सांगितलं की नाही आमची यंत्रणा आमच्याकडे मोठी आहे. त्याने अनेक वेळा आपण पाहिलं असेल, मी कुठल्या पक्षाबद्दल बोलणार नाही, परंतु मागच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जी काम करणारी मंडळी होती त्यांनी जेव्हा काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांचा आधार घ्यायचा आणि त्या लोकांना जेलमध्ये टाकायचं. भले ते चिंधी सूट केलेले असतील परंतु ते स्थानिक होते आणि ते खऱ्या अर्थाने रोजगार करत होते. परंतु ते कुठल्या पक्षाची ही पत्रकार परिषद असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय त्याला सुद्धा त्यांनी जेलमध्ये टाकलं, त्यांचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी तो पाचिलकर साहेब करतोय. आपण हे सर्वांनी बघितलं असेल. मधल्या काळामध्ये तिथे अनेक गोष्टी घडलेल्या आपण बघितल्या. तहसीलदाराने त्या गोदरेज कंपनीच्या बाबतीमध्ये त्याही उत्खनन केलं होतं म्हणून 27 कोटीची नोटीस काढली. ती 27 कोटीची नोटीस त्याही दंड न भरता तिचेच कशा पद्धतीने दाबली याचा सुद्धा आपल्याला खुलासा करायला लागणार आहे. त्या पद्धतीने त्यांच्या एंट्रीचे मेन गेट आहेत ते मेन गेट सुद्धा आपल्या तांबाडी ग्रामपंचायतीच्या गोरजमिनीची जागा त्यांनी ताब्यामध्ये घेतले. हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. ते कोणाच्या कृपा आशीर्वादाने घेतले हे सुद्धा आपल्याला शोधावं लागणार आहे. त्यानंतर MSRDCचा त्या गावाला MSRDCचा झोन आहे आणि MSRDCच्या झोनमध्ये जो 18 मीटरचा जो रस्ता आहे तो 18 मीटरचा रस्ता सुद्धा ते कंपनीमध्ये आतमध्ये घेतला आहे. हजारो एकर शेतकऱ्यांची जागा पाठीमागे आहे आणि MSRDCच्या रस्त्याचा जो DP प्लॅन आहे तो DP प्लॅन त्यांनी अगदी धाब्यावर मारून तो सुद्धा त्यांनी आतमध्ये घेऊन अगदी स्वतःची जागा म्हणून असं वापरत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत. तिथले आपले बरेच तरुण एकूण तरुण आता मला 2,500 ते 3,000 तरुण तिथे येऊन काम करत आहेत. त्यांच्या सर्वांची माझ्याशी बोलणं झालं. ते मला भेटून गेले. त्यांनी मला सांगितलं त्या कंपनीमध्ये 2,500 ते 3,000पैकी 4,000हून अधिक कामगार 2,500हून अधिक कामगार अगदी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत आहेत आणि सर्व स्थानिक आहेत. नंतर 300 ते 400 माणसं तरुण रोजगार करतात ती परमनंट स्वरूपाची आहेत. पण त्यामध्ये स्थानिक फक्त आपले 8च स्थानिक कामगार फक्त आपले स्थानिक आहेत. बाकी सर्व परप्रांतीय तिथे परमनंट काम करत आहेत. आपल्या स्थानिकांचा फक्त वापर केला जातो. त्याला समान काम समान मानधन असं काही नाही. त्यांचा फक्त काम करून घ्यायचं आणि त्याला वापर करायचा. जो आवाज उठवेल त्याला दाबायचं, त्याला मारायचं, त्याला झोडायचं आणि त्याला पोलिसांचा धाक दाखवायचा, त्याला कलेक्टरचा धाक दाखवायचा आणि त्याला कंपनीमधून आखून लावायचं. असं या गोदरेज कंपनीमध्ये चाललंय. आपण पाहिलं असेल तिथे मध्ये इगल हॉस्पिटल म्हणून एक कंपनी आहे. ती कंपनी सुद्धा बाहेरचा ठेकेदार आहे. तिथे बाहेरच्या ठेकेदाराने ते काम दिलंय. त्यानंतर मास्क इंडिया मुंबई कंपनी आहे ते सुद्धा बाहेरच्या माणसाला काम दिलंय. साधं तिथं लागणारं मटेरियल RMC साठी लागणारं मटेरियल ते एक्सप्रेस HR सोल्युशन कंपनी खालची कंपनी आहे त्या कंपनीला काम दिलंय. आपल्या तालुक्यामध्ये अनेक क्वारीवाले असतील, अनेक मटेरियल सप्लाय करणारे असतील, त्यांना सुद्धा ते काम नाही दिलं. म्हणजे आपल्याला फक्त आपला वापर केला आहे. आपलं हक्काचं पाणी त्यांनी वापरलंय. आपल्या परिसरामध्ये प्रदूषण त्यांनी आणलंय आणि आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याला वापरण्याचं काम केलं. आपण सर्वांनी बघितलं असेल. या सर्व गोष्टीमध्ये त्यामध्ये आपला पेट्रोलचा रस्ता आहे. त्या रस्त्याची जी PWDची जागा आहे तिथं त्यांनी पार्किंगची व्यवस्था केली आणि हे सगळं करत असताना आपल्या स्थानिकांना तिथे रोजगार नाही, स्थानिकांना तिथे काम धंदे नाही. अशा पद्धतीने तिथे गोदरेजवाले मनमानी करतात.
आपल्याला अनेक गोष्टी सांगायच्या आहेत, पण आजच मी ते उल्लेख करणार नाही. आपले जेव्हा आंदोलन असेल ते आंदोलन अगदी आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथे करायचं. त्याच पद्धतीने टाटा स्टील कंपनी सुद्धा आहे. टाटा स्टील मध्ये परिस्थिती तीच आहे. तिथे सुद्धा मला वाटते 3,000 एम्प्लॉय आहे. संतोष भाऊजी बोलल्यानंतर मला समजलं त्यातले हजार एम्प्लॉय परमनंट आहे. त्यामध्ये 200 फक्त आपले स्थानिक परमनंट आहेत, बाकी सगळे बाहेरचे आहेत. अशा पद्धतीने टाटावाल्यांनी सुद्धा ती परिस्थिती केली. त्या टाटा कंपनीमध्ये सुद्धा 3.5 एकर जागा आपली गुरुत्वाची आतमध्ये घेऊन त्यांनी तिची मालकी तयार केली. त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने धंदाटी करण्याचं काम करतायत. टाटा कंपनीचं टेक्नॉलॉजी नावं जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला सुद्धा शॉक बसेल. लक्ष्मी एंटरप्राइजेस म्हणून आहे, त्यांच्याकडे 51 कॉन्ट्रॅक्टची मुलं आहेत. तो त्यांचं मालकाचं नाव आहे लक्ष्मीकांत तिवारी, तो आहे बिहारचा. त्यानंतर अभिषेक झा म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडे 280 मुलं आहेत, तो आहे युपीचा. चंद्रेश्वर यादव एंटरप्राइजेस यांच्याकडे 22 तरुण काम करतायत, तो आहे बिहारचा. आरिफ मोहम्मद यांच्याकडे 200 लोक काम करतात, तो आहे आजमगड युपीचा. श्रीकृष्ण एंटरप्राइजेस यांच्याकडे 220 कामगार आहेत, तो आहे बिहारचा. निशा एंटरप्राइजेस यांच्याकडे 470 लोक काम करतात, तो आहे युपीचा. मंडल एंटरप्राइजेस यांच्याकडे 197 लोक काम करतात, तो आहे बंगालचा. शिवम एंटरप्राइजेस परेश मुंडरे हे आहेत कल्याणचे. ज्योती इलेक्ट्रिकल यांच्याकडे 80 ते आहेत केरळचे. इगल हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे 250 लोक आहेत. हे आमचे मोठे नेते आहेत. त्यानंतर राम सागर झा हा 147 यांच्याकडे मुलं आहेत, ते आहेत युपीचे. क्लासिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे 108 मुलं आहेत, पंजाबचे आहे. साईनाथ एंटरप्राइजेस एक अभिषेक लोकल आहे, मला वाटलं आहे. शिवबागा एंटरप्राइजेस 170 मुलं आहेत, हा मध्य प्रदेशचा आहे. म्हणजे एकही स्थानिकांना आपल्या रोजगार नाही. आणि ही 4,000हून अधिक मुलं आपली तिथे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतायत. अशा पद्धतीने आपल्या कर्जत खालापूरमध्ये जो आपल्या तरुणांच्यावर अन्याय होतोय, हा अन्याय आपण किती दिवस सहन करायचा. आता या अन्यायाला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याची वेळ आलेली आहे. आणि मी तर माझ्या पक्षातील सर्व मंडळीला सांगितलं, ते तर माझ्याबरोबर आहेतच, पण मी सर्व पक्षाला, सर्व राजकीय पक्षांना आणि सर्व तरुण तरुणींना अगदी मनापासून हात जोडून विनंती करतोय, ही वेळ आपल्याला दडून चालणार नाही, तर ही वेळ आपल्याला आवाज उठवण्याची आहे. मला पहिली मागणी माझी असेल का दोन्ही कंपन्यांच्या मध्ये जे दोन्ही काम कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतायत, त्या जरा दोन्ही कंपनीमध्ये टाटा असो गोदरेज असो यांना परमनंट करावं. ते कोणाचे कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट आहे, एमपीला जाऊ द्या, मंगळाचा अंकलला जाऊ द्या, पण याला सर्वांना परमनंट करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जी भरती आहे खऱ्या अर्थाने जे 80% जी शासन निर्णय आहे, ते 80% आपल्याकडे आता किती आपल्याला रोजगार एम्प्लॉय लागणार आहेत आणि किती लोकांना आपण रोजगार देणार आहेत, त्याचा आम्हाला पूर्ण खुलासा द्यावा. आणि आमच्याकडून तुम्ही आमच्या लोकांना किती लोकांना नोकरी देणार आहेत याची सुद्धा आम्हाला त्याची माहिती देणं गरजेचं आहे. मी माझ्याकडून तर मी पूर्ण ह्याचा एल्गार पुकारलेला आहे. मला या लढ्यामध्ये मला जीवाला मुखावं लागलं तरी चालेल, परंतु मी या लढ्यामधून मागे हटणार नाही. जोपर्यंत आपल्या कर्जत खालापूरच्या आणि खोपोलीच्या तरुणांना हक्काचा रोजगार मिळत नाही, जोपर्यंत त्याला परमनंट स्वरूपाचा रोजगार मिळत नाही, तोपर्यंत म्हणजे टाटा आणि गोदरेजच्या या लढ्यामधून मी मागे हटणार नाही. मी आपल्याला सांगतोय, आधी 26 तारखेलाच आपण ठरलाय. 26 तारखेला आम्ही दोन्ही तालुक्याची मीटिंग घेतोय. त्या मीटिंग मध्ये सर्वांकडे जबाबदारी देतोय. कर्जतवरून सुद्धा 200 बसेस खालापूरला गेल्या पाहिजेत, ही सुद्धा आम्ही तयारी चांगल्या पद्धतीने करतोय. त्यामध्ये खालापूरचे कार्यकर्ते असतील त्यांची तयारी असेल, खोपोली शहराचे कार्यकर्ते असेल त्यांची तयारी असेल. आणि 15 ते 20 हजारांचा हा महामोर्चा टाटा आणि गोदरेजच्या दारावर नेऊन आम्ही त्यांची विचारणा करण्यासाठी तिथे पोहोचणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, अनेक दिवस या टाटा आणि गोदरेज कंपनीने आपल्या लोकांना फक्त त्यांचं शोषण करण्याचं काम केलंय, त्यांचं रक्त पिण्याचं काम केलंय. अनेक विषय आमच्याकडे आहेत, ते विषय आम्ही आताच त्यांना सावध करणार नाही, परंतु
त्यांना खऱ्या अर्थाने जाब विचारणार आहे आणि आम्हाला आमच्या लोकांना न्याय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्यांच्या कंपनीच्या गेटला लॉक लावून त्यांच्या गेटच्या बाहेर आम्ही जाऊन ठिय्या मारणार आहे. यासाठी आपली सर्वांची मला आवश्यकता लागणार आहे. मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या कर्जत, खोपोली आणि खालापूरच्या सर्व तरुण तरुणींना आणि सर्व जनतेला एक हात जोडून आव्हान करतो का आपण ह्या लढ्यामध्ये सर्वांनी मला साथ देण्यापेक्षा माझ्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वांनी काय घ्यावं आणि आपल्याला हा रोजगार हक्काचा रोजगार आहे. हा हक्काचा रोजगार आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला रोजगार देऊन ते काही आपल्यावर उपकार करणार नाही. कारण आपण जर बघितलं तर आमची भूमी, आमचा घाम आणि कर्जत, खालापूर, खोपोली MIDC मध्ये भूमिपुत्राला पहिलं काम ही आमची एक ब्रीदवाक्य असणार आहे. हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहे. आपण सगळ्यांनीच यासाठी कर्जत, खालापूरच्या माझ्या तरुण तरुणींनी, सर्व पक्षातील ज्येष्ठांनी, सर्व पक्षातील नेते मंडळींनी या आम्हाला साथ द्यावी अशी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो.